मी देऊ का पैसे? मी देऊ नको देऊ मी पैसे तर मी पुकारता बघ. आता येणं पण नाही ना येणं नाही ना कोणला यांना ॲड्रेस कोणच्या ॲड्रेस फक्त आपले पहिल्या दिवशी. चला सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं षटक घेऊन आलेले आहेत ते विकास न्यूझीलंड पायगाव या संघाकडनं पहिलं षटक घेऊन आलेले ते विकास. स्ट्राईकला असेल तो किशोर आणि नॉन स्ट्राईकला असतील ते नरेश. किशोर आणि नरेश सलामीची जोडी कालवार संघाकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक घेऊन आलेले आहेत ते विकास. सामन्याला सुरुवात होत आहे. सामन्याला सुरुवात. वैयक्तिक पहिल्यानी संघासाठी पहिले षटक टाकताना विलास. अतिशय चांगला फटका आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला होता किशोर यांनी. वैयक्तिक पहिला षटकार मारलेला आहे किशोर यांनी विलास यांच्या गोलंदाजीवर. आता दुसरा बॉल चेक करायचा नसते. विकास यांच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलेला आहे किशोर यांनी. 6 धावांनी खातं उघडलेलं आहे. पाहूया विकास यांच्या षटकातील पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करताना पाहूया दुसरा चेंडू. मला वाटतं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 1 बाउन्स 4 पंचांचा इशारा. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पाहूया विकास यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो किशोर. अतिशय चांगला चेंडू होता विकास यांचा. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. 1 धाव घेण्यापासून काय रोखता आलेलं नाही आणि 1 धावेवर संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 11. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पाहूया विकास यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो नरेश. नरेश यांनी स्क्वेअर लेगच्या वरतून मारलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. पंचांचा इशारा. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावांवर. चुकीची दुरुस्ती. धावसंख्या ती 16. अतिशय चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूची फेकी करताना विकास आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिले षटक मार्गस्थ असताना कालिका माता कालवार संघाची धावसंख्या ती बिनबाद 16. अतिशय चांगला चेंडू खोदून काढलेला होता. फलंदाजांना काय समजलं नव्हता. चेंडू जातोय सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये.
अशा प्रकारे एक षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 17 बिनबाद 17. कुठल्याही क्रीडा रसिकाने अथवा प्रेक्षकांनी सीमारेषेच्या बाहेर जर झेल घेतला तर आशिष काटेकर यांच्याकडनं तब्बल 242 रुपयाचं पारितोषिक. हे पाहू शकता आपल्या टीव्ही मॉनिटरवर भरपूर असे क्रीडा रसिक उपस्थित आहेत. आतिश म्हात्रे, योगेश गुलवी, मोंटी जणू काही झेल पकडण्यासाठी सुरुवात करत आहेत. अखिलेश चौधरी, रितेश माझे मित्र आणि रितेश म्हात्रे त्यांच्या बाजूला करण काटेकर. ओ हो, काल तर यांनी मला वाटतं जवळजवळ 5 झेल घेतलेले आहेत. आता मात्र थोडेसे नाराज आहेत. कुठल्याही प्रकारचा चेंडू त्या दिशेने आलेला नाही. येईल चेंडू येईल. चला दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते गोलंदाज नितीन यांचा सामना करतील ते नरेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते न्यू मिलन संघाकडनं नितीन. अतिशय चांगला फटका म्हणावा लागेल आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या आलेली आहे ती 21. नरेश यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता सन्माननीय नगरसेवक महेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. थोडंसं गशाल क्षेत्ररक्षण पाहायला आपल्याला मिळत आहे न्यू मिलन पायगाव या संघांच्या क्षेत्ररक्षकाकडनं. परिणामी दुसरा चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार आलेला आहे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. आपलं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. अतिशय चांगला चेंडू होता नितीन यांचा. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरीही धाव पूर्ण. अतिशय गचाळ असा थ्रो आणि क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे न्यू मिलन पायगाव संघाचे क्षेत्ररक्षक. 3 धावा धावून काढलेल्या आहेत. या 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या ती बिनबाद 28. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. थोडेसे खुश असताना कर्णधार सदा. पाहूया नितीन यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढील तो किशोर. चेंडूंनी थोडीशी उचली घेतलेली होती आणि चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहूया नितीन यांच्या षटकातील पुढचा चेंडू. त्याच प्रकारचा चेंडू होता. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षकाकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि फलंदाज धावची दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झालेले नितीन. किशोर हे धावचीत झालेले आहेत. किशोर बाद झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी जाते ते विद्यानंद. किशोर यांनी वैयक्तिक 12 धावा काढून बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या ती 1 बाद 29. दुसरं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या ती 29.
पाहूया नितीन यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो विद्यानंद. थोडासा ऑफ स्टंपच्या दिशेने टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा येत आहे. एक अतिरिक्त धाव, व्हाईट बॉल. या एक धावेने संघाची धावसंख्या येते 30. नितीन यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढेल तो विद्यानंद. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका, एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडलं आणि काय बिघडलंय, पंच आपल्याला इशारा करतीलच. पंच किती धावा? एक धाव. अशा प्रकारे दोन षटकांच्या समाप्तीनंतर कालिका माता कालवार या संघाची धावसंख्या ती 1 बाद 31. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय थोडासा महागडा पडतोय न्यूझीलंड पायगाव संघासाठी. परिणामी कालिका मातार या संघाने दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या काढलेल्या आहेत त्या 31. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले आहेत ते अनिल यांचा सामना करतील ते विद्यानंद. थोडस गचाळ चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने कालिका माता संघाची धावसंख्या आली ती 1 बाद 32. पाहूया अनिल यांच्या षटकाचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो विद्यानंद. उंचावरून मारण्याचा मानस होता आणि फलंदाज झेल बाद झालेले आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे अनिल. विद्यानंद यांची जागा वरून काढण्यासाठी गेलेले आहेत ते योगेश. यानंतर होणारा सामना कालिका माता खारबाव आणि ओम साई पिसे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे अनिल. पाहूया अनिल यांचा सामना करतील ते योगेश. अतिशय चांगला चेंडू. योगेश यांना काही समज दिलेला नव्हता. चेंडूने उचली देखील घेतली नाही आणि चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे अनिल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक टाकताना अनिल यांचा सामना करतील ते योगेश. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि पंचांकडनं वाईड बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या वाढलेली आहे. संघाची धावसंख्या ती 2 बाद 33. पाहूया पुढचा चेंडू. सामना करतील ते योगेश. उंचावून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या प्रयत्नानंतर अपयशी, दुसऱ्या प्रयत्नात झेल बाद झालेले आहेत. अशा प्रकारे कालिका माता संघाला तिसरा हादरा बसलेला आहे. 3 बाद 33. योगेश यांची जागा भरून काढण्यासाठी गेले ते राकेश. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे अनिल. झेल बाद केलेला होता योगेश यांना. पाहूया अनिल यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला होता राकेश.
अतिशय चांगला चेंडू, चेंडू जाते कव्हरच्या दिशेने. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हो ना करता फलंदाज धावचीत. नरेश हे धावचीत झालेले आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. नरेश यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत ते. बाहुबली फलंदाज सदा सदा यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील खेळाडूंना आणि प्रेक्षकांनाही, कारण की प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. RDK 42 यांच्या वतीने आशिष रघुनाथ काटेकर. प्रेक्षक वर्ग आपण जर झेल घेता सीमारेषेच्या बाहेर तर 242 रुपयांचं 242 रुपयांचं पारितोषिक आपल्याला मिळेल. तसेच षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी खेळाडू आपणास सुवर्ण संधी आहे. 742 742 रुपयांचं पारितोषिक आपणास दिलं जाईल. आशिष रघुनाथ काटेकर RDK 42 यांच्या वतीने. धन्यवाद. चांगली गोलंदाजी करताना आता पाहायला मिळत आहे अनिल यांचा षटकातली पुढचा चेंडू खेळून काढेल तो सदा. उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. तिसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र कालिका माता या संघाची धावसंख्या ती 4/34. आणखी काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढेल तो सदा. चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेने. एक धाव सहज पूर्ण. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. शेवटचं षटक मार्गस्थ असताना आता पाहूया 6 चेंडूंचा खेळ उरलेला आहे. किती धावा काढतात. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलेले ते प्रदीप यांचा सामना करतील ते राकेश. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. बिमर चेंडूची फेक केलेली होती आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. गचाल चेंडूची फेक केली होती प्रदीप यांनी. परिणामी चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पंचांकडनं पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. बिमर चेंडूची फेक केली होती.
येस, बिमर दोन चेंडूंची इथे फेक केलेली आहे. नक्कीच हा गोलंदाज या सामन्यात मात्र आता गोलंदाजी करू शकत नाही. कारण बघा इंटरनॅशनल नियमानुसार जर दोन विमर तुम्ही फेकता तर त्या अनुषंगाने तो गोलंदाज बॅन केला जातोय पूर्ण सामन्यासाठी. चला पंचांनी सामना सुरू करायचा आहे. संघाची धावसंख्या आलेली ती 4 बाद 47. प्रदीप यांच्या जागी गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते भरत. पाहूया भरत यांच्या गोलंदाजीवर मारलेला फटका, परंतु तिथे झेल सुटलेला आहे. कल्पेश शिकारी होते तिथे, शिकार काय करता आलेली नाही त्यांना. 242 रुपयांची अतिशय चांगला फटका सदा यांच्या बॅटमधून निघाला. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडूवर मारलेला सदांनी षटकार. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धावेसाठी आणि थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चांगला समाचार घेताना सदा भरत यांच्या गोलंदाजीवर. पाहूया पुढचा चेंडू. सदा यांना काय समजला नव्हता चेंडू जातोय सरळ यष्टीवर. यष्टी उद्ध्वस्त करताना सदा यांची भरत. सदा बाद झाल्यानंतर त्यांच्या जागी मैदानात उतरले आहेत ते सुनील. चांगली गोलंदाजी करताना सदा बाद झालेले आहेत. सदा यांनी वैयक्तिक 14 धावांचं योगदान दिलेलं आहे. चांगला चेंडू होता. चेंडू जातो हवेत आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि झेलबाद झालेले आहेत सुनील. सुनील बाद होताना संघाची धावसंख्या आली ती 6 बाद 57. आता मात्र सुनील यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरले आहेत ते प्रकाश. चांगली गोलंदाजी करताना आता आपल्याला पाहायला मिळतंय भरत. पुन्हा एकदा चेंडू उडवलेला आहे आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्याच चेंडूवर षटकार टोकलेला होता प्रकाश यांनी. चांगला चेंडू भरत यांचा. चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गचाळ असं मला वाटतं
क्षेत्ररक्षण होतं पण तो चांगली फेक केलेली होती आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात प्रकाश हे धावचीत झालेले आहेत. होणारा सामना ओम साई पिसे विरुद्ध कालिका माता खारबाव. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. आता कुठले पिसे आहेत ना? मी पुन्हा एकदा विनंती करतो की ओम साई पिसे आणि कालिका माता खारबाव दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. चला न्यू मिलन पायगाव संघांनी आपली सलामीची जोडी मैदानात पाठवून द्यायची आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो की ओम साई पिसे आणि कालिका माता खारबाव दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. खारबावचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो की ओम साई पिसे या संघांच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. चला कालिका माता कालवार संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला कालिका माता कालवार आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. न्यू मिलन पायगाव या संघांची सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. कुठल्याही प्रकारचा सराव नको. सदा पाटील सदा मात्रे क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला कालवार संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणखीन आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. दोन संघांचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. ओम साई पिसे विपक्ष कालिका माता खारबाव. मी विनंती करतो सन्माननीय नगरसेवक महेश पाटील यांना टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. तसेच नरेश मित्रे यांनाही विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. यानंतर सामना कालिका माता कालवार विरुद्ध ओम साई पिसे. कालिका माता खारबाव विपक्ष ओम साई पिसे. नाणेफेकी करताना आपल्याला पाहायला दिसत आहेत सन्माननीय नगरसेवक महेश पाटील समेत नरेश मात्रे. नाणेफेकी होताना
नक्कीच खारबाव या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपण मध्ये बसायचं आहे. चला पहिल्या षटकांचा खेळ सुरू होत आहे. सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. हितेंद्र आणि भरत त्यांचा सामना करतील तो सदा. अतिशय सुरेख चेंडू होता, अतिशय सुरेख. फलंदाजांना काय समजलेला नव्हता. जितेंद्रांना निर्धाव चेंडूची फेक करताना सदा चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया पुढचा चेंडू. अतिशय सुरेख चेंडू होता आणि चेंडू जातोय सरळ यष्टीवर आणि वाकून टाकलेली यष्टी आणि फलंदाजाला सांगितले जा परत. बलाढ्य असं लक्ष आहे न्यू मिलन पायगाव या संघासमोर आणि पहिला हादरा बसतोय जितेंद्र यांच्या रूपाने. जितेंद्र यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात गेलेले आहेत ते प्रदीप. पासष्ट डावांचं बलाढ्य लक्ष आहे न्यू मिलन पायगाव या संघासमोर. आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता माजी सरपंच वलगावचे तानाजी भोईर, तसेच सन्माननीय नगरसेवक महेश पाटील, समवेत नरेश म्हात्रे, अमोल पाटील, पांडुरंग पाटील, तसेच RDK 42 आशिष काटेकर. पाहूया सदा यांच्या षटकातील पुढचा चेंडू. अतिशय चेंडू होता. चेंडू जातो लेग साईडच्या दिशेने. वैयक्तिक पहिली धाव आणि संघाचं खातं उघड केलेलं प्रदीप यांनी. पहिल्या षटकांचा खेळ सुरू असताना धावसंख्या करायच्या आहेत त्या 65. बलाढ्य असा धावांचा डोंगर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सदा. पाहूया पुढचा चेंडू सदा यांच्या गोलंदाजीचा. उंचावरून मारण्याचा मानस होता, परंतु निर्धाव चेंडूची फेक करताना कुठल्याही प्रकारचे धाव नाही. चेंडू जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय चांगला चेंडू आणि चेंडू जातोय सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं. 4 धाव्यांसाठी चौकार. पहिला चौकार आलेला आहे. क्षेत्ररक्षकांमध्ये बदल करताना सदा आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्याच चेंडू खेळताना भरत यांनी मारलेला आहे चौकार. पाहूया सदा यांच्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शेष असावा. धावसंख्या ती 5. 1 बाद 5. चांगला चेंडू होता. चेंडू जातोय सरळ लेग साईडच्या दिशेने. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण करताना परिणामी या 4 धावा. सदा थोडेसे नाराज आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यू मिलन पायगाव या संघाची धावसंख्या ती 1 बाद 9. धन्यवाद. चला पंच सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कालिका माता कालवार या संघाने सहकार्य करा. आजच्या दिवशी आम्हाला आणखीन भरपूर सामने खेळवायचे आहेत, तसेच अंतिम सामनाही देखील खेळवायचा आहे. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते म्हणजे गोलंदाज सुनील. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते सुनील. सुनील यांचा सामना करेल तो फलंदाज प्रदीप. आता येतो
अतिशय चांगला चेंडू होता. चेंडू जातो पॉइंटच्या वरून मारलेला फटका. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि मला वाटतं तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात प्रदीप हे धावचीत झालेले आहेत. प्रदीप यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरले आहेत ते नितीन गवली. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. 65 धावांचं भलं मोठं आव्हान आहे न्यू मिलन पायगाव या संघासमोर. चांगली गोलंदाजी करताना आता आपल्याला पाहायला मिळत आहे सुनील यांचा सामना करतील ते भरत. अतिशय चांगला चेंडू होता. सन्मान दिलेला होता आणि चेंडू जातोय सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये आणि धावचीत होऊन परत येताना भरत हे खेळाडू कक्षामध्ये आता आलेले आहेत. परत भरत यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरले आहेत ते भूषण. भरत यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरले आहेत भूषण. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळत आहे सुनील यांच्या रूपाने. सुनील यांचा सामना करतील ते नितीन. गचाळ असा चेंडू टाकला होता आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली ती 3-12. चांगला चेंडू होता. पंचांकडे दाद मागताना परिणामी फलंदाज झेलबाद झालेले आहेत. आऊट दिला ना पंचांनी. मग आऊट दिला ना आपण. आऊट दिला म्हणतो बोललो ना मी. त्याने हातवरती करतो बघ. हातवरती समजच नाही त्याची बघ ना हातवरती करतो बघ ना. ते पंचांनी ना हातवर दिशेने भेट दिली. अशा प्रकारे तिसरा हादरा बसतोय न्यू मिलन पायगाव या संघाला. नितीन यांच्या रूपाने 4-12 नितीन यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरले ते अनिल. जर न्यू मिलन पायगाव या संघाला सामना जिंकायचा असेल तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. प्रेक्षक वर्ग थोडासा नाराज. चेंडू काय त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. माझे मित्र मोंटी तिथे टग लावून बसलेले आहेत. कधी येईल. चला सामन्याकडे बोलूया. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सुनील. उंचावरून मारलेला फटका गोलंदाजीच्या वरतून सदा चेंडू खाली आणि झेल बाद. अनिल झेलबाद झाले. चांगली झेल पकडलेली आहे सदा यांना माहिती होतं का अनिल कुठल्या दिशेने फटका मारेल. सदा यांच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड आहे. आताच आम्हाला कळवण्यात आलेलं की जो महापौर चषक झालेला होता त्या महापौर चषकामध्ये सदा यांनी 7 झेल पकडले होते आणि त्या 7 झेलांच्या जोरावर मॅन ऑफ दी मॅचचा पारितोषिक फटकारलेला होता. पहा अतिशय चांगली कामगिरी केलेली होती. कुठे ना कुठेतरी मॅन ऑफ दी मॅच फटकावलेला होता त्यांनी. पाहूया अनिल यांची जागा भरून काढण्यासाठी मैदान उतरले ते कुंदन. अतिशय चांगला चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू. फलंदाजांना चकवा देऊन चेंडू जातो सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगली चेंडूची फेक करताना न्यू मिलन पायगाव या संघाची अतिशय दयनीय अवस्था. 5-12 दुसरं षटक मार्गस्थ असताना चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. परिणामी 2 धावा पूर्ण.
सदा यांनाही ठाऊक आहे की 2 धावा गेल्या तरी काही होऊ शकत नाही, म्हणून काही बोललेले नाहीत. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू इंग्लंड पायगाव या संघाची धावसंख्या आली ती 5/14. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता. आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड हे सांगत आहेत की 12 चेंडू आणि 41 धावा. चिकणे सर काय सांगू शकता? बघा, कालवाड संघाने जो धावांचा डोंगर रचलेला आहे ना, पहिल्या 2 षटकामध्ये त्या डोंगराच्या आजूबाजूलाही दिसत नाहीये पायगाव संघ. नक्कीच कुठेतरी त्यांना जिंकायचं असेल तर 12 चेंडूमध्ये 41 धावा, 51 धावा. अल्पेश गायकवाड सांगतायत की 51 धावांची आवश्यकता आहे. आणखी 12 चेंडू 51 धावा. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 12 चेंडू 51 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले ते गोलंदाज धर्मेश यांचा सामना करतील ते कुंदन. बरोबर काय तो बघ कसा राहिले. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव पूर्ण. चांगली गोलंदाजी करताना आणि त्याला साथ लाभली आहे कालवार या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. धावसंख्या आली ती 5/15. धर्मेश यांच्या षटकातील पुढचा चेंडू. लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावांसाठी जी सुरुवातीपासून केलेली असती तर एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. धर्मेश यांच्या षटकातील पुढचा चेंडू. चेंडू जातोय सरळ यष्टीवर आणि त्रिफळाचीत झालेले आहेत. गचाळ असा चेंडू होता परंतु चेंडू जातोय सरळ यष्टीवर आणि यष्टी उद्ध्वस्त करून टाकली आहे. परिणामी भूषण हे बाद झालेले आहेत. भूषण यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरले आहेत ते विकास. पाहूया काय विकास करतात. आता ते संघाचा विकास करतात की स्वतःचा विकास करतात, आता ते पाहू शकता आपण. सदा मात्र थोडेसे खुश असतील आपल्या खेळाडूंवर. चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. चांगलं मार्गदर्शन लाभतो त्यांना सदा मात्र यांच्याकडनं. परिणामी धर्मेश चांगली गोलंदाजी करताना धर्मेश यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढील तो नवीन फलंदाज विकास. आणि पुन्हा एकदा यष्टी उद्ध्वस्ती केली आहे धर्मेश यांनी. विकास हे भोपलाही न फोडता मैदानात परत. सदा मात्रे बघा आपण पाहू शकता किती खुश आहेत विकास साठी असेल. मला वाटतं विकास बाद झाल्यानंतर सदा मात्रे एक आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हॅट्रिकची संधी असेल मला वाटतं धर्मेश यांच्यासाठी. विकास यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरले ते जगदीश. पाहूया काय जगदीश फलंदाजी करतात की धर्मेश यांचा चेंडू निर्धाव खेळून काढतात की षटकार मारतात. पाहूया आपण.
हॅट्रिकची संधी होती, परंतु चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, चांगली चेंडूची फेक केलेली होती. मला वाटतं जगदीश यांनाही माहित होतं की हॅट्रिक आहे गोलंदाजाची. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढेल तो जगदीश. चांगला चेंडू होता, चेंडू जातोय सरळ यश गोलंदाजाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची फेक करताना अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू मिलन पायगाव या संघाची अतिशय दयनीय अवस्था. 7-21. तर नक्कीच जाऊया आपण व्यासपीठावर. कॅमेरामॅन आपणास विनंती असेल, आपण व्यासपीठ कव्हर करायचे, स्कोर सांगायचे. 44 अजून हवे आहेत, 21 झालेले. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित भिवंडी शहर महानगरपालिका सन्माननीय नगरसेवक महेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान शरदजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. नक्कीच शेवटचं षटक असेल आणि अल्पेश गायकवाड सांगतात की 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 44 धावांचं आव्हान असेल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आले ते सुनील यांचा सामना करतील ते फलंदाज कुंदन. थोडासा गचाळ चेंडूची फेक करताना पंचांचा वाईड बॉलचा इशारा. परिणामी एक अतिरिक्त धाव, या एक अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आली ती 22. 7-22. चांगला चेंडू होता, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धावेसाठी. सुनील यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर संदेश पाटील यांच्याकडनं, संदेश म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धावेसाठी. या 1 धावेंवर संघाची धावसंख्या आलेली आहे ती 24. 7-24. पुढचा चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाला काही समजलेलं नव्हतं. आव्हान होतं ते 65 धावांचा बलाढ्य आव्हान होतं. चांगली गोलंदाजी करताना आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं गचाळ चेंडू, पंचांकडनं नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट असेल या चेंडूवर. धावसंख्या आली ती 24. 7-24. फ्री हिट होता, चेंडू जातोय सरळ यष्टीवर. धाव देखील कुठल्याही प्रकारची काढलेली नाही. आता मात्र चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सुनील. धावसंख्या आली ती 7-25. शेवटच्या षटकातला खेळ बाकी असताना चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची फेक करताना सुनील आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये जवळजवळ 40 धावांची आवश्यकता असेल. उंचावून मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण सदा म्हात्रे यांच्याकडनं. 3 धावा वाचवण्यात यश आलेलं आहे. अशा प्रकारे कालिका माता कालवार या संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. यस, मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे जाऊया आपण. तत्पूर्वी आपण या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय महेशजी पाटील
विद्यमान नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिका यांचं स्वागत आणि सन्मान शरदजी यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी शरदजी यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. महेशजी यांचं, महेशजी पाटील जे विद्यमान नगरसेवक आहेत भिवंडी शहर महानगरपालिका, या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचं प्रेमाची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे आठवण सन्मान चिन्ह बहाल करून शुभ स्वागत आणि शुभ सन्मान केला जात आहे. धन्यवाद महेशजी, या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं खूप खूप आभार. नगरसेवक चषक 2021च्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळूया. मॅन ऑफ द मॅच अल्पेश गायकवाड सांगतील. तिघांचा विचार केला होता. 16 धावा केल्या होत्या नरेशने, 15 धावा केल्या होत्या राकेशने, 14 धावा सदानंद. मात्र सदानंदची जी कामगिरी आहे ती अष्टपैलू कामगिरी आहे. पहिलं षटक हाताळलं, 9 धावा दिल्या, एक फलंदाज बाद केला आणि मॅन ऑफ द मॅच इज सदानंद म्हात्रे. मान्यवर कक्षामध्ये पुन्हा एकदा मी विनंती करेन, महेशजी पाटील विद्यमान नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिका, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. सदानंद म्हात्रे, या सदानंद म्हात्रे आपण या व्यासपीठावर. काय झालं रे, काय त्याला काय माहिती. हो पटकन स्वर्गीय नंदकिशोर तरे यांच्या स्मरणार्थ सचिन अशोक पाटील यांनी ट्रॉफी बहाल केलेली आहे आणि कॅप स्वर्गीय सीताबाई सूर्यकांत पाटील यांच्या स्मरणार्थ मनीष सूर्यकांत पाटील यांनी कॅप बहाल केलेली आहे. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते चषक आणि कॅप सदा म्हात्रे यांना दिली जात आहे. अभिनंदन सदा म्हात्रे अँड बेस्ट ऑफ लक टू.